नमस्कार मंडळी, बरे तर हाव की सगळे? होप सगळे मस्त मजेतच हाव. तर ही आहे आपल्या व्हिडिओचा सेकंड पार्टमध्ये तेवढा काही जास्त नाही, पण नुसता गाढवाचा गोंधळ, राडा, धिंगाणा 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 आणि शेंगदाणा 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 आहे. डान्सचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला भेटणार आहेत. तर ही बघा आमचा अर्धमरा डान्स आणि कोक कोक फेवरेट माझ्या गाण्यावर डान्स चालू होता. डान्स करणं तर मला खूप आवडते. असं काही स्पेसिफिक मला डान्स येत नाही, पण एकदा लाईट बंद झाली, गाणे वाजले की झाला अंगातला किडा माझ्या बाहेर धिनाका 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 करत करत. टी व्हीच्या समोर आधी मी पण घरी नुसता दिवसभर राडा धिंगाणा करायचे. त्यात टी व्हीत बघून बघून 4-5 काहीतरी स्टेप मला पाठ झाल्या होत्या. कोणीतरी खरं म्हणलं होतं की आयुष्यात काही शिकलेलं कुठं वेस्ट जात नाही, आणि तेव्हाच शिकलेले टॅलेंट आहे जी यावेळेस माझ्या कामाला आलं. 4-5 स्टेपा मारले मी बी जरा कोंबडीसारख्या कोक 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 करत. पैसा तर वसूल करायचाच होता. फिरायला गेलो होतो, आम्हाला जायला लेट झालं होतं असं, पण तेवढा वेळ भेटला नव्हता तिथं राहायचं. जाऊ द्या म्हणलं, कशाला झोपून टाईम वेस्ट करावं. धिंगाणा धिंगाणा राडा राडा करत बसा. आणि खेळण्याच्या अगोदर आम्ही थोडंसं गेम खेळलो, ट्रुथ आणि डेअर. आयुष्यामध्ये ट्रुथ तर माझ्या असं काही उरलं नाही की मी सांगितल्यावर पण कोणाला विश्वास पटणार नाही, आणि डेअर करण्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय नव्हता. तर ह्या पोरगाला पोरी बघून आम्ही प्रपोज करायला लावलो. आणि एक फेवरेट सगळ्यांना गाणं माहितीच आहे, इमी 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 इमी, त्याच्यावर डान्स. परत माझा थोडासा डेअर, धिनताका धिनताका धिनताक धिनताक चालू. मग हे आमचा काय परत धिंगाणा चालू. एवढंच झालेलं होतं. मस्त राडा राडा इकडून तिकडं येईपर्यंत गाणे, डान्स, मज्जा मज्जा. असं अंगातली एकदम असं जोश बाहेर येत होता. भारी वाटत होतं, मस्त वाटत होतं. आणि असले नमुने भरून पडले की झोपून बसून पडून फिडून कसे पण नाचणारे होते. त्यातला हा एक प्रकार आहे. गाढ झोपेत होता तरी पण गाणे ऐकून स्वतःला न आवरता मज्जा घेत. आणि ही आमचा पुरेपूर ग्रुप अख्खा निघाला होता हवा करत. ये वेंकी भाई बॉस, मस्तपैकी. ॲक्च्युली त्या टीमध्ये थोडं व्यवस्थित एन्जॉय करता येत नव्हतं, पण ठीक आहे. इकडून तिकडं तिकडून इकडं हवा इधर से उधर. काय ती एक गाणं आहे की पर्वत के इस पार पर्वत के उस पार, तसं चालू होतं. आमचे डोके फुटायचीच कमी राहिली होती. इकडून तिकडं वाटवळणाच्या रस्त्यावर जाऊन. हे नमुने आमचे ग्रुपमधले. कशा प्रकारे डान्स करण्याचे पण तरीके. मोबाईल पकडून तर हात दुखत होता, सगळे नाचण्यात बिझी होते म्हणून जाऊ दे, ढगातच टांगले डायरेक्ट मोबाईलला. काय माहीत कुठून कुठून दिमाग काढते. टॅलेंट हे टॅलेंट, सॉरी टोलेंट शब्द माझ्या ऑफिसवाल्यांकडून ऐकले होते. थोडाफार असा व्ह्यू होता तिथं सुंदरसा, मस्तपैकी समुद्राच्या ठिकाणी. लय भारी वाटलं. तर मी तर बसले होते छान मस्त मज्जा घेत, जरा फील घेत. आणि आमची ट्रिप अशा प्रकारे निघाली परत आपल्या द्वाराकडे. अपने देश चले हम, रिटर्न बॅग. खाना वाना खाके जेवायला तर काय नॉनव्हेज शिवाय आम्ही तसलं काही घेत नसतो. घासपूसची नो डील ही स्पेशली तर बाहेर गेल्यावर. आणि जेवण झाल्याच्या नंतर काय, हे आमचे ग्रुपवाले नॉनसेन्स पीपल मला सोडून तिथं थोडं गेले. मी जरा नेचर कॉल आला होता हलकं फुलकं व्हायला म्हणून, मेरे को छोड़ के चले गए. छोड़ दिया वो लेकिन डोंट वरी. त्यांनी थोड्या अंतरावर जाऊन थांबले होते. फायनली मी त्यांना पकडलेच माझी 100ची स्पीड घेऊन. ते ही होतं आजच्या व्हिडिओसाठी. होप यू विल एन्जॉय. बाय.